पळो की पळो करून सोडणार. सर, याच्यामध्ये दोन मुद्दे, न्यायव्यवस्थाच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि जो निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घेत असतो. बघा, झुरळांनी मी त्या झुरळ पक्षाचं जाहीरनामा वाचला. ते जे अभिजित दुक्के आहेत सध्या बोस्टन विद्यापीठामध्ये शिकतात. मी त्यांची काही भूमिका पाहिल्या, समजून घेतल्या. जेव्हा तरुण विद्रोहाला उभा राहतो वेगळ्या वेगळ्या माध्यमातून, तेव्हा तरुणांचं मन समजून घेतलं पाहिजे. तरुणांनी त्यांनी असं सांगितलेलं आहे, हा पक्ष कोणासाठी आहे? ज्यांच्या डिग्र्या ड्रॉवरमध्ये धूळ खात पडलेल्या आहेत, किंवा ज्या तरुणांचं आयुष्य पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे. अनेक माध्यमातून, सरकारी यंत्रणातून ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, मग न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, अशा सर्व अन्यायग्रस्त झुरळांचा हा पक्ष आहे. पण ह्या ज्या संस्थांवरती लोकशाही टिकलेली असते त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. त्या निवडणूक आयोगाने निवडणुका ह्या निष्पक्ष घ्याव्यात असं दावा केला जातो. मात्र त्याच्यावरती त्यांचा दावा आहे. मग त्यात चुकीचं काय आहे? त्यात चुकीचं काय आहे मला सांगा. आत्ताच मला कोणीतरी मी टीव्हीला बघितलं की भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत प्रसाद लाड म्हणून, त्यांना कोणीतरी धमकी दिली संभाजीनगरला. तुम्हाला कोण धमक्या देणार? भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात. आम्ही तक्रारी करतोय का? आम्ही लढतो आहोत तुमच्याशी. तुम्हाला एक धमकी आली तर तुमचा अगदी तुम्हाला घाम फुटला. या देशामध्ये आता झुरळं जेव्हा बंड करायला लागतील तेव्हा धमक्या नव्हे तर त्याच्या पुढे जाईल प्रकरण. लक्षात घ्या. तेच प्रसाद लाड म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यासारख्या शंड पक्षाने केलं आहे. कोणत्यासारख्या शंड पक्षाने? मग हे कोण आहे? तुमच्यासारख्या आणि पवार साहेबांच्या पक्षाच्या. नाही बघा, असं आहे की हे किती मग शंड आणि नपुसंक आहेत हे गेल्या 2 दिवसात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दाखवलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर पासून तुम्हाला धमक्या काय येत आहेत? मुळात माझा विश्वासच नाही की सत्ताधारी पक्षांना अशा प्रकारे. अहो, त्या माणसाची सिक्युरिटी किती आहे बघा तुम्ही. स्वतःच्या 25 गाड्या, सरकारच्या 4 गाड्या, आणि तुम्ही काय असं महान राष्ट्रकार्य केलं महाराष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी? असं काय केलंय तुम्ही? तुम्ही काय भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आहात का? कोण आहात तुम्ही? तुम्ही आमच्या पक्षाला शंड म्हणताना स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून बघा तुम्ही कोण आहात.